ओके. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये सांप्रदायिक वादाच्या टॉपिकवर आपण एक महत्वाचं सेशन पाहिलं होतं, ज्यामध्ये 1924 पर्यंतच्या संपूर्ण घटना आपण इथे या ठिकाणी डिस्कस केल्या होत्या. आता आपण 1925 पासून ते 1947 पर्यंतचा भारत जो आहे, तर या कालखंडामध्ये जी सांप्रदायिक चळवळी या ठिकाणी होत्या, तर त्या सांप्रदायिक चळवळीबद्दलची माहिती इथे आपण या ठिकाणी घेऊया. जसं की मागेच मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं की भारतामध्ये ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना झाली आणि या ऑल इंडिया मुस्लिम लीगचा महत्वाचा उद्देशच होता की नेशन विदिन नेशन निर्माण करणं, म्हणजे मुस्लिमांचं स्वतंत्र राष्ट्र या देशामध्ये निर्माण करणं. या उद्देशानंच नेशन विदिन नेशन हा उद्देश या ठिकाणी नजरेसमोर ठेवून ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना झाली. आणि त्याचबरोबर 1909च्या मोर्गमिंटो कायदा अंतर्गत या मुस्लिम समाजाला स्वतंत्र मतदारसंघ इथे या ठिकाणी देण्यात आला. पाहायला भेटलं की यानंतर भारतामध्ये काही हिंदू संघटना देखील या ठिकाणी जन्म घेऊ लागल्या. लाहोरमध्ये हिंदू सभेचे आयोजन करण्यात आलं, UN मुखर्जींच्या माध्यमातून, लालचंदच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर 1915ला कासिम मझहरचे जे महाराजे होते त्यांच्या अध्यक्षतेखाली हिंदू महासभेची स्थापना झाली. आणि 1924 साली डॉक्टर हेगडेवार जे आहे, तर त्या डॉक्टर हेगडेवारांच्या नेतृत्वाखाली नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थातच या ठिकाणी RSS ची स्थापना झाली. 1920 ला सुरू केलेली असहकार चळवळ महात्मा गांधींनी अचानकपणे मागे घेतल्यामुळं भारतीय मुस्लिम जे होते ते गांधींवर या ठिकाणी नाराज झाले आणि गांधींनी मुस्लिमांसोबत केलेला हा दगाफटका आहे, हा अविश्वास आहे, या प्रकारची भूमिका व्यक्त केली. परिणाम असा झाला की बॅरिस्टर मोहम्मद अली जिना जे आहेत त्यांनी राजकीय संन्यास घेण्याचं निश्चित केलं. त्यांनी काँग्रेसचा, मुस्लिम लीगचा राजीनामा दिला आणि त्यानंतर ते लंडनला निघून गेले. नाव नीट लक्षात घ्या, लियाकत अली. तर लियाकत अली जे होते त्यांची एक पत्नी या ठिकाणी ब्रिटिश होती, तर त्या लियाकत अलींना लंडनला जाऊन बॅरिस्टर मोहम्मद अली जिनांची भेट या ठिकाणी घेतली आणि त्यानंतर मोहम्मद अली जिनांना पुन्हा राजकारणामध्ये लियाकत अली यांनी आणण्याचं दिसून येतं. आणि 1925 नंतर ऑल इंडिया मुस्लिम लीगचे प्रवक्ते बनले होते, ते म्हणजे बॅरिस्टर मोहम्मद अली जिना. आता लक्षात घ्या, या दरम्यानच्या कालखंडामध्ये पाहायला असं भेटतं, बॅरिस्टर मोहम्मद अली जिना जे होते, बॅरिस्टर जिना जे होते, तर त्या बॅरिस्टर जिना यांचा संबंध तसा पाहिला तर काँग्रेस आणि मुस्लिम लीग या दोन्ही राजकीय पक्षांसोबत यांचा संबंध राहिला. तसं मी मागे पण सांगितलं की सरोजिनी नायडू ज्या होत्या, त्या सरोजिनी नायडूंनी बॅरिस्टर मोहम्मद अली जिनांचा उल्लेख हिंदू मुस्लिम ऐक्याचे दुवा म्हणून केलेला होता, हे पण आपण मागे या ठिकाणी पाहिलं. तर बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी या दरम्यानच्या काळामध्ये देखील हिंदू मुस्लिम यांच्या ऐक्य स्थापन करून या ठिकाणी हिंदूंना आणि मुस्लिमांना हवे असणारा राजकीय हक्क अधिकार इंग्रजांकडनं मिळवण्याची भूमिका देखील या ठिकाणी घेतली. आणि त्याच पार्श्वभूमीवर पाहायला असं भेटतं की सायमन कमिशन जे होतं, तर त्या सायमन कमिशनचं भारतामध्ये आगमन झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. लक्षात घ्या मित्रांनो, सायमन कमिशनचं आगमन 1927-28 ला भारतामध्ये या ठिकाणी झाल्यानंतर दिसून असं येतं की या सायमन कमिशनला काँग्रेसने या ठिकाणी विरोध केला आणि काँग्रेस सोबतच आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं की ब्रिटिश ऑल इंडिया मुस्लिम लीग जे आहे, तर त्या ऑल इंडिया मुस्लिम लीगनं देखील या प्रकारचा विरोध केल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. म्हणजे इथे आपण या ठिकाणी पाहू शकतो की सायमन कमिशन जे होतं, या सायमन कमिशनला या ठिकाणी काँग्रेस सोबतच बॅरिस्टर जिना आणि मुस्लिम लीगनं देखील या ठिकाणी विरोध केल्याचं दिसून येतं. सायमन कमिशनच्या समोर काँग्रेस आणि त्याचबरोबर या ठिकाणी ऑल इंडिया मुस्लिम लीगचं एकमत असलं पाहिजे या इराद्यानं या ठिकाणी बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी काँग्रेस पुढे एक प्रस्ताव या ठिकाणी मांडला. हा प्रस्ताव लक्षात घ्या, हा प्रस्ताव जो होता हा 20 मार्च सन 1927 चा प्रस्ताव होता. या प्रस्तावालाच या ठिकाणी दिल्ली प्रस्ताव असं देखील या ठिकाणी म्हटलं जातं. तर दिल्ली प्रस्ताव जो होता, हा दिल्ली प्रस्ताव दिनांक 20 मार्च 1927 ला या ठिकाणी स्थापन करण्यात आल्याचं पाहायला भेटतं. तर या दिल्ली प्रस्तावामध्ये काय होतं ते नीट समजून घ्या. या दिल्ली प्रस्तावामध्ये बॅरिस्टर मोहम्मद अली जिनांना काँग्रेस पुढे एकूण 4 मागण्या ठेवल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. 4 मागण्यांचं पत्र त्यांनी या ठिकाणी काँग्रेस पुढे या ठिकाणी ठेवलं. त्यातली एक मागणी अशी या ठिकाणी होती की सिंध प्रांत जो आहे, हा सिंध प्रांत हा या ठिकाणी स्वतंत्र प्रांत निर्माण करा. मुंबई पासून सिंध प्रांत जो आहे त्याला या ठिकाणी विभक्त करा.
याचबरोबर बलुचिस्तानचा जो भाग आहे तर त्या बलुचिस्तानच्या भागामध्ये भारतीय मुस्लिमांसाठी ज्या सोयी सवलती तुम्ही या ठिकाणी देतात त्या सोयी सवलती उर्वरित भारतातल्या लोकांना देखील या ठिकाणी दिला पाहिजे. तर ही एक दुसरी महत्वाची मागणी होती. याचबरोबर पंजाब आणि बंगाल या भागामध्ये मुस्लिमांना किंवा या भागामधल्या लोकांना लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांचं आरक्षण या ठिकाणी द्या. आणि चौथं सर्वात महत्वाचा मुद्दा, केंद्रीय विधिमंडळामध्ये 1/3 सदस्य हे या ठिकाणी मुस्लिमांचे या ठिकाणी असले पाहिजे. तर या प्रकारच्या 4 मागण्या इथे या ठिकाणी करण्यात आल्याचं दिसून येतं. मी इथे रिपीट या ठिकाणी करेन कारण या 4 मागण्यांवर आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतो. तर लक्षात घ्या, एक मागणी होती ती म्हणजे सिंध प्रांताच्या स्वरूपातील की सिंध प्रांत जो आहे हा सिंध प्रांत या ठिकाणी मुंबईपासून विभक्त या ठिकाणी करा. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे बलुचिस्तान. तर बलुचिस्तान जे आहे तर त्या बलुचिस्तानमध्ये मुस्लिमांचा सामाजिक आर्थिक स्तर उंचावण्यासाठी त्या मुस्लिमांसाठी विशेष सवलती या ठिकाणी दिल्या पाहिजे. आणि ह्या ज्या सवलती तुम्ही बलुचिस्तानमध्ये देताल त्या पॅन इंडियावर संपूर्ण भारतातल्या मुस्लिमांसाठी लागू करा. याचबरोबर तिसरा महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे पंजाब आणि त्याचबरोबर बंगाल प्रांत. ज्या भागामध्ये पंजाब आणि बंगाल प्रांतामध्ये मुस्लिमांची संख्या मोठ्या प्रमाणात होती तर अशा प्रकारे पंजाब आणि बंगाल प्रांतामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये रिझर्वेशन या ठिकाणी द्या. आणि चौथा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे कायदे मंडळामध्ये 1/3 मुस्लिमांना सदस्यत्व या ठिकाणी दिलं पाहिजे. तर कायदे मंडळामध्ये 1/3 मुस्लिम सदस्यत्व असलं पाहिजे. अशा प्रकारच्या 4 मागण्या या ठिकाणी बॅरिस्टर मोहम्मद अली जिनांनी काँग्रेस पुढे ठेवल्या. यालाच या ठिकाणी दिल्ली प्रस्ताव असं या ठिकाणी म्हटलं जातं. लक्षात घ्या, या प्रस्तावाअंतर्गत बॅरिस्टर मोहम्मद अली जिना जे होते ते भूमिका या ठिकाणी मांडत होते की जर का हे 4 मागण्या काँग्रेसने या ठिकाणी मंजूर केल्या तर काँग्रेस नेहमी जे काही मुस्लिम लीगला विरोध करते त्याचं एक महत्वाचं तत्व होतं ते म्हणजे मुस्लिमांचा स्वतंत्र मतदारसंघ. तर लक्षात घ्या, बॅरिस्टर मोहम्मद अली जिनांनी मुस्लिमांचा स्वतंत्र मतदारसंघ जो आहे तर त्या स्वतंत्र मतदारसंघाला जो आहे तो आम्ही या ठिकाणी सोडून देऊ. त्याऐवजी आम्ही राखीव मतदारसंघाची या ठिकाणी शिफारस करू किंवा तो राखीव मतदारसंघ आम्ही या ठिकाणी स्वीकारू. या प्रकारची भूमिका बॅरिस्टर मोहम्मद अली जिनानं या दिल्ली प्रस्तावाच्या माध्यमातून घेतली. म्हणजे जर हे 4 महत्वाचे मुद्दे काँग्रेसने जर या ठिकाणी स्वीकारले तर आम्ही स्वतंत्र मतदारसंघाच्या ऐवजी राखीव मतदारसंघाचा स्वीकार करू. या प्रकारची भूमिका बॅरिस्टर मोहम्मद अली जिना इथे या ठिकाणी मांडताना एकंदरीत पाहायला भेटतात. आता लक्षात घ्या, या सगळ्या भूमिका आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. हे सगळं होत असताना सायमन कमिशन भारतामध्ये येतं. सायमन कमिशनला काँग्रेसने जसा विरोध केला तसा बॅरिस्टर मोहम्मद अली जिना आणि मुस्लिम लीगने पण विरोध केला. मग नंतरच्या काळामध्ये काय झालं तर सायमन कमिशनच्या काळामध्ये भारताचे भारत मंत्री होते लॉर्ड बर्कनहेड. तर या लॉर्ड बर्कनहेडनं ब्रिटिश संसदेमध्ये भारतीय लोकांचा निषेध केला आणि ज्या भारतीय लोकांना एक राजकीय पक्ष स्थापन करता येत नाही, देशाचं संविधान निर्माण करता येऊ शकत नाही, सर्व मान्य संविधान ते निर्माण करू शकत नाही, अशा भारतीय लोकांनी सायमन कमिशनला विरोध करणं हे चुकीचं आहे ही जी भूमिका घेतली तर त्या भूमिकेचं आव्हान स्वीकारण्यात आलं. आणि त्या माध्यमातून नेहरू रिपोर्ट जो आहे हा नेहरू रिपोर्ट 1927 साली 27-28 इथे या ठिकाणी मांडण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर लक्षात घ्या, हा जो नेहरू रिपोर्ट होता तर हा नेहरू रिपोर्ट मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी नेहरू समिती गठीत झाली होती आणि त्या नेहरू समितीनं नेहरू रिपोर्ट या ठिकाणी मांडला. लक्षात घ्या, त्यावेळेस भारताचं संविधान निर्माण करण्यासाठी किंवा सर्व मान्य घटना निर्माण करण्यासाठी जी समिती गठीत केली ऑल इंडिया पार्टी कॉन्फरन्स त्यामध्ये देखील मुस्लिम लीग सहभागी होतं. आणि मग हा जो नेहरू रिपोर्ट या ठिकाणी मांडला गेला तर त्या नेहरू रिपोर्टनं एक महत्वाची भूमिका या ठिकाणी घेतली. लक्षात घ्या, नेहरू रिपोर्टनं सिंध प्रांत आणि बलुचिस्तान प्रांत या संदर्भात जे काही बॅरिस्टर जिनानं यापूर्वी जे काही मुद्दे या ठिकाणी मांडले होते या 2 मुद्द्यांचा स्वीकार केला. मात्र इथे या ठिकाणी पंजाब आणि बंगालमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणातील आरक्षण आणि त्याचबरोबर 1/3 मुस्लिमांचं कायदेमंडळाचं प्रतिनिधित्व या 2 मुद्द्यांना नेहरू रिपोर्टनं बगल दिली. आणि या नेहरू रिपोर्टनं या ठिकाणी एक अत्यंत महत्वाची भूमिका घेतली की भारतामध्ये जे पण काही
जातीच्या किंवा धर्माच्या आधारावर स्वतंत्र मतदारसंघ दिलेला आहे, आरक्षण दिलं आहे, ते हटवलं पाहिजे आणि त्याऐवजी राखीव मतदारसंघ जो आहे हा राखीव मतदारसंघ याचं राखीव मतदारसंघ दिला गेला पाहिजे. या प्रकारची भूमिका जी इथे या ठिकाणी नेहरू रिपोर्टनं मांडली होती, ती नेहरू रिपोर्टची भूमिका ही बॅरिस्टर जिना आणि त्याचबरोबर मुस्लिम लीगला अमान्य राहिली. कारण त्यांचं असं म्हणणं होतं, जर या 4 मागण्या काँग्रेसने मंजूर केल्या तरच स्वतंत्र मतदारसंघ सोडून आम्ही राखीव मतदारसंघाचा स्वीकार या ठिकाणी करू. नेहरू रिपोर्टनं पहिल्या 2 मागण्या मंजूर केल्या होत्या, मात्र बाकीच्या मागण्या 2 मागण्या नामंजूर केल्या होत्या. आणि म्हणून मग इथं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं, बॅरिस्टर मोहम्मद अली जिनानं या नेहरू रिपोर्टला विरोध या ठिकाणी केला आणि त्यानंतर बॅरिस्टर मोहम्मद अली जिनानं या ठिकाणी आपल्या स्वतंत्रपणे 14 मागण्या ज्या आहेत तर त्या 14 मागणी किंवा 14 मागण्या तिथे या ठिकाणी मांडल्याचं एकंदर दिसतं. लक्षात घ्या, या ज्या 14 मागण्या होत्या नेहरूंच्या, तर या 14 मागण्या दुसरं काहीच नसून आधीच्या दिल्ली प्रस्तावातील 4 मागण्या आणि त्यामध्ये आणखीन 10 मागण्या इथे या ठिकाणी ऍड करण्यात आल्या आणि अशा प्रकारच्या 14 मागण्या ब्रिटिशांसमोर ठेवण्यात आल्याचं एकंदर दिसतं. भूमिका मांडली गेली बॅरिस्टर मोहम्मद अली जिनानं की नेहरू रिपोर्ट आम्ही अमान्य करतो. आमच्या या 14 मागण्या आहेत, त्या 14 मागण्या जर का काँग्रेसने स्वीकारल्या तर काँग्रेसला इंग्रजांच्या विरोधात सहकार्य आमचं या ठिकाणी असेल, अशा प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी बॅरिस्टर जिनानं घेतल्याचं एकंदर दिसतं. लक्षात घ्या, त्या काळामध्ये बॅरिस्टर जिनांचं या 4 मागण्या बरोबरच 14 मागण्यांवर देखील काँग्रेसनं कसल्याच प्रकारची भूमिका घेतली नाही. काँग्रेसने कसल्याच प्रकारची भूमिका घेतली नाही. या 4 मागण्यांना आणि पुढे विचारलेल्या 14 मागण्यांना या ठिकाणी काँग्रेस जे आहे त्यांनी या ठिकाणी या 14 मागण्यांना नजरबंद या ठिकाणी केलं किंवा त्यांना दुर्लक्षित या ठिकाणी केलं. आणि अशा प्रकारे नेहरू रिपोर्टच्या नंतर पाहायला असं भेटतं, काँग्रेसचं अधिवेशन जे आहे हे लाहोरमध्ये या ठिकाणी झालं आणि लाहोरच्या 1929च्या अधिवेशनामध्ये काँग्रेसनं संपूर्ण स्वातंत्र्य जे आहे तर त्या संपूर्ण स्वातंत्र्याचा नारा या ठिकाणी दिल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. म्हणजे मुस्लिम लीगला कसल्या प्रकारे विश्वासात न घेता, त्यांच्या मागण्या तुम्ही या ठिकाणी मंजूर न करता तुम्ही डायरेक्टच मुस्लिमांसाठी डायरेक्टच या ठिकाणी 1929ला तुम्ही या ठिकाणी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी या ठिकाणी करता किंवा त्या प्रकारची भूमिका या ठिकाणी व्यक्त करता. साहजिकच ऑल इंडिया मुस्लिम लीग कडनं पण यावर प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त करण्यात आली आणि मग ऑल इंडिया मुस्लिम लीगनं अशा प्रकारे काँग्रेसवर टीका करून त्यांनी या ठिकाणी भूमिका या ठिकाणी घेतली. भूमिका काय घेतली की अशा प्रकारे काँग्रेसनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करणं म्हणजे ज्या ठिकाणी हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी पावलं उचलणं आहे, या प्रकारचा कांगावा हा या ठिकाणी ऑल इंडिया मुस्लिम लीग कडनं करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर लक्षात घ्या, मुस्लिम लीगनं भूमिका घेतली की मुस्लिम लीगला विश्वासात न घेता तुम्ही या ठिकाणी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करता म्हणजे तुम्हाला भविष्यामध्ये हिंदू राष्ट्र निर्माण करायचं आहे, अशा प्रकारची टीका या प्रकारच्या संपूर्ण स्वातंत्र्याच्या प्रस्तावावर ऑल इंडिया मुस्लिम लीगच्या वतीनं घेण्यात आल्याचं दिसून येतं. पुढे पाहायला भेटतं की डिसेंबर 1930 साली, लक्षात घ्या, डिसेंबर 1930 साली मुस्लिम लीगचं अधिवेशन झालं अलाहाबादला. मुस्लिम लीगचं अधिवेशन जे आहे तर ते मुस्लिम लीगचं अधिवेशन झालं अलाहाबादला आणि या अलाहाबादच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते ते म्हणजे मोहम्मद इक्बाल. मोहम्मद इक्बाल म्हणजे ही तीच व्यक्ती आहे ज्यांनी तराना ए हिंद 1904ला लिहिलं आणि त्या तराना ए हिंद या महत्वाच्या ग्रंथामध्ये त्यांनी या ठिकाणी सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा या प्रकारे हिंदू मुस्लिम ऐक्याशी संबंधित असणाऱ्या कविता त्यांनी तिथे या ठिकाणी म्हटल्या. आता हे मोहम्मद इक्बाल इथे या ठिकाणी अलाहाबाद मुस्लिम लीगचे अधिवेशनाचे अध्यक्ष बनले आणि त्यांनी इथे या ठिकाणी भूमिका या ठिकाणी व्यक्त केली की काँग्रेस ही हिंदू राष्ट्र स्थापन करण्यासाठी अग्रेसर असणारी संघटना आहे, त्यांना मुस्लिमांचा छळ करायचा आहे आणि हिंदू राष्ट्र निर्माण करायचं आहे. जर का मुस्लिमांना सुरक्षित या ठिकाणी ठेवायचं असेल, मुस्लिमांना इथून पुढच्या कालखंडामध्ये जर सुरक्षित या ठिकाणी राहायचं असेल तर मुस्लिमांसाठी स्वतंत्र होमलँड जे आहे तर मुस्लिमांसाठी स्वतंत्र होमलँड या ठिकाणी स्थापन करायला हवं
या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी घेण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. तर मुस्लिमांसाठी स्वतंत्र होमलँडची भूमिका इथं सर्वात पहिल्यांदा मांडली डिसेंबर 1930च्या अलाहाबाद मुस्लिम लीगच्या अधिवेशनात. आणि मग अशा प्रकारे मुस्लिमांसाठी स्वतंत्र होमलँड किंवा मुस्लिमांसाठी स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची पहिल्यांदा संकल्पना इथे या ठिकाणी इथे पुढे आल्याचं एकंदरीत दिसून येतं. म्हणजे 1930च्या आधी मुस्लिम लीगचा केवळ एकच भूमिका होती, ती म्हणजे कायदे मंडळामध्ये जास्तीत जास्त प्रतिनिधित्व, सरकारी नोकऱ्यांमध्ये जास्तीत जास्त जागा आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या सुविधा, या 3 महत्वाच्या मुद्द्यांसोबतच मुस्लिम लीग या ठिकाणी काम करत होती. मात्र अलाहाबादच्या अधिवेशनामध्ये नेहरू रिपोर्ट नंतर, संपूर्ण स्वातंत्र्याच्या प्रस्तावानंतर इथं होमलँड, मुस्लिमांसाठी स्वतंत्र होमलँड इथं मांडलं गेलं असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. आता लक्षात घ्या, या प्रकारचं जे होमलँडची संकल्पना पुढे आली, तर या होमलँडच्या या संकल्पनेला या ठिकाणी मूर्त स्वरूप देण्याचं काम हे रहमत अली चौधरी या नावाच्या एका व्यक्तीनं केल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. आता हा रहमत अली चौधरी कोण होता ते या ठिकाणी आपण पाहूया. रहिमत अली जो होता, हा रहिमत अली चौधरी कोण होता त्यावर थोडस आपण इथे या ठिकाणी काम करूया. आता हा रहमत अली चौधरी हा केम्ब्रिज विद्यापीठातील एक स्कॉलर विद्यार्थी होता. केम्ब्रिज विद्यापीठातील एक स्कॉलर विद्यार्थी आहे, त्याचं नाव आहे रहमत अली चौधरी. त्यानं या काळामध्ये म्हणजे 1930 साली नाऊ ऑर नेवर या नावाचं महत्वाचा या ठिकाणी ग्रंथ लिहिल्याचं एकंदरीत दिसून येतं. तर नीट समजून घ्या, रहमत अली चौधरीचा एक महत्वाचा ग्रंथ आहे, त्या ग्रंथाचं नाव आहे नाऊ ऑर नेवर. तर लक्षात घ्या, हा जो ग्रंथ या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो, तर या ग्रंथामध्ये रहमत अली चौधरीनं मुस्लिमांचं स्वतंत्र होमलँड जे आहे, तर त्या स्वतंत्र होमलँड बद्दल स्पष्टपणे भूमिका या ठिकाणी व्यक्त केली की मुस्लिमांचं स्वतंत्र होमलँड हे या ठिकाणी 5 राज्यांचं मिळून या ठिकाणी बनलं पाहिजे आणि त्याचं नाव या ठिकाणी पाकिस्तान या ठिकाणी असलं पाहिजे. या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी घेतली गेलेली आहे असं एकंदरीत पाहायला भेटतं. मग 5 राष्ट्र कोणते आहे, तर पी फॉर पंजाब, त्याचबरोबर ए फॉर अफगाणिस्तान, के फॉर काश्मीर आणि त्याचबरोबर आय फॉर सिंध. तर सिंधचा जो या ठिकाणी आपण आय घेतो, तर तो सिंधचा आय त्यांनी घेतला आणि स्थान म्हणजे बलुचिस्तान. या प्रकारचा बलुचिस्तान अशा प्रकारे 5 राज्य एकत्र करून पाकिस्तान हे मुस्लिमांसाठी स्वतंत्र होमलँड त्या ठिकाणी असलं पाहिजे, ही भूमिका रहमत अली चौधरीच्या माध्यमातून पुढे आल्याचं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या, आपल्याला माहिती असेल की गोलमेज परिषद जी होती, तर गोलमेज परिषद ही देखील या काळामध्ये खूप जास्त गाजली. गोलमेज परिषद ही 1930 ते 1933 या दरम्यान या गोलमेज परिषदेत 3 अधिवेशन झाले. दुसऱ्या अधिवेशनामध्ये काँग्रेस गेली होती, मात्र पहिल्या आणि तिसऱ्या अधिवेशनावर या प्रकारे विरोध करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. साहजिकच मुस्लिम लीगनं देखील 3ही काँग्रेस अधिवेशनामध्ये आपली उपस्थिती दर्शवली होती आणि या गोलमेज परिषदेच्या वेळेस आपल्याला माहिती आहे की या गोलमेज परिषदेमध्ये दलितांना देखील स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला होता. 2 गोलमेज परिषदेच्या दरम्यान एक निवाडा निर्माण झाला, ज्याला आपण जातीय निवाडा या नावानं संबोधतो, ज्याला आपण कम्युनल अवॉर्ड म्हणून या ठिकाणी संबोधतो. हा कम्युनल अवॉर्ड जो आहे हा 16 ऑगस्ट 1932 साली या ठिकाणी मंजूर झाला किंवा घोषित झाला. तेव्हा हिंदू महासभेचे अध्यक्ष होते नचिक केळकर. लक्षात घ्या, हिंदू महासभेचे अधिवेशन या काळामध्ये दिल्लीमध्ये झालं आणि दिल्लीतल्या या अधिवेशनाचे अध्यक्ष हे नचिक केळकर होते. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तेव्हा या हिंदू महासभेनं या जातीय निवाडा जो होता, तर त्या जातीय निवाडाला विरोध केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर जातीय निवाडाला इथं विरोध करण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या, या दरम्यानच्या काळामध्ये एक करार झाला, ज्याला आपण राजा मुंजे करार या नावानं संबोधतो. राजा मुंजे करार काय आहे तो थोडासा आपण इथं पाहूया. लक्षात घ्या, एम सी राजाह
आणि बॅरिस्टर B.S. मुंजे यांच्यात 1932 साली एक करार झाला होता. NC राजा हे अस्पृश्य समाजातील जस्टिस पार्टीचे एक महत्वाचे नेते होते आणि मुंजे हे हिंदू महासभेचे या ठिकाणी पुढारी होते. या दोघांमध्ये एक करार झाला आणि त्यामध्ये असं ठरलं गेलं की दलितांसाठी जो स्वतंत्र मतदारसंघ आंबेडकर मागतायत त्याला आपण विरोध करू आणि आपण दलितांसाठी राखीव मतदारसंघ जो आहे तो या ठिकाणी ऍक्सेप्ट करू. अशा प्रकारचा करार, त्याला राजा मुंजे करार म्हटलं जातं. हा करार इथे या ठिकाणी झाल्याचं एकंदर दिसून येतं. आणि बॅरिस्टर जसं आपण म्हणलो की नचिकेळकर व त्या नचिकेळकरनी पण या जातीय निवाडाला विरोध केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. हिंदू महासभेचे 1932 अध्यक्ष हे या ठिकाणी नचिकेळकर होते असं एकंदर दिसतं. लक्षात घ्या मित्रांनो, गोलमेज परिषदेत झाल्यानंतर जे एक श्वेतपत्रिका काढली आणि या श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून जी जॉईंट पार्लमेंटरी कमिटीची स्थापना झाली, या जॉईंट पार्लमेंटरी कमिटीचे अध्यक्ष हे लिनलिथ गो होते. तर त्या लिनलिथ गोनं मुस्लिमांना या ठिकाणी किंवा ऑल इंडिया मुस्लिम लीगच्या प्रतिनिधींना आमंत्रित केलं, बोलवलं आणि पाकिस्तानच्या भूमिकेवर तुमचं काय म्हणणं आहे यावर त्यांना विचारणा केली. लक्षात घ्या, त्यावेळेस ऑल इंडिया मुस्लिम लीगनं ही भूमिका या ठिकाणी मांडली की पाकिस्तान निर्मिती करणं हे विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे, आमचं नाही. पाकिस्तानच्या निर्मितीचं स्वप्न हे विद्यार्थ्यांनी पाहिलं आहे, हे विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे. आमचा राजकीय पक्ष म्हणून आमचा या मुद्द्याला या ठिकाणी पाठिंबा नाही, हे विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे. या प्रकारची भूमिका इथं घेतल्याचं दिसतं. म्हणजे मुद्दा नीट समजून घ्या, 1933 पर्यंत ऑल इंडिया मुस्लिम लीग मुस्लिमांसाठी स्वतंत्र राष्ट्र निर्माण करायचं या प्रकारची स्पष्ट भूमिका त्यांनी या ठिकाणी घेतलेली नव्हती असं एकंदरीत पाहायला भेटतं. पुढे काय झालं? पुढे आपल्याला पाहायला भेटतं की यानंतर 1935चा कायदा या ठिकाणी संमत झाला आणि या 1935च्या कायद्याच्या माध्यमातून भारतामध्ये 1937ला निवडणुका घेण्याचं निश्चित करण्यात आलं. तर 1937ला निवडणूक ज्या होत्या तर त्या निवडणुका या ठिकाणी झाल्या. 11 प्रांतामध्ये या निवडणुका झाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. तर लक्षात घ्या, या 11 प्रांतामधल्या निवडणुकीला ऑल इंडिया मुस्लिम लीगनं पण सामोरं गेलं आणि काँग्रेस पहिल्यांदाच या प्रकारच्या निवडणुका लढवायचं काँग्रेसनं इथे या ठिकाणी निश्चित केल्याचं एकंदरीत दिसून येतं. 1937च्या निवडणुकीचा परिणाम काय झाला तर मुद्दा नीट लक्षात घ्या. तर 1937च्या निवडणुकीचा परिणाम असा झाला की 8 प्रांत जो होते, 8 प्रांतात या ठिकाणी काँग्रेसचा बहुमत इथे या ठिकाणी निर्माण झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. तर 8 प्रांतांमध्ये काँग्रेस हा जो पक्ष आहे तो या काँग्रेसनं 8 प्रांतामध्ये आपलं बहुमत याचं सरकार स्थापन केल्याचं एकंदरीत पाहायला येतं. तर लक्षात घ्या, 6 प्रांतामध्ये काँग्रेसला बहुमत मिळालं आणि 2 प्रांतामध्ये काँग्रेसनं युती सरकार या ठिकाणी निर्माण केल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. एक होतं ते म्हणजे आसाममध्ये आणि दुसरं होतं वायव्य प्रांतामध्ये. तर तिथं त्यांनी या ठिकाणी युती सरकार या ठिकाणी बनवलं. बाकीच्या 6 प्रांतामध्ये बहुमताचं सरकार इथे या ठिकाणी बनलं. एक महत्वाचा मुद्दा इथं इम्पॉर्टंट आहे की मुस्लिम लीगनं देखील या इलेक्शनमध्ये सहभाग घेतला होता. मात्र मुस्लिम लीगला त्यांच्या अपेक्षापेक्षा जास्त यश मिळू शकलं नाही किंवा अपेक्षा होत्या तेवढे पण यश त्यांना मिळालं नाही. मुस्लिम लीगकडे मुस्लिम मतदारांनी पाठ फिरवल्याचं एकंदरीत दिसून येतं. साहजिकच याचा झटका हा मुस्लिम लीगला या ठिकाणी मिळालेला होता. आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये मुस्लिम लीगनं काँग्रेसवर आरोप या ठिकाणी केला की काँग्रेसनं या काळामध्ये धर्माचं ध्रुवीकरण, जातींचं ध्रुवीकरण आणि भांडवलदारांच्या पैशांच्या माध्यमातून लोकांची मतं खरेदी करून ही निवडणूक लढवलेली आहे. अतोनात पैशांचा वापर, भांडवलदारांकडनं पैसे घेऊन अतोनात पैशांचा वापर या निवडणुकीमध्ये केलेला आहे. अशा प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी काँग्रेसवर आरोप करणारी भूमिका ही मुस्लिम लीगनं इथं घेतल्याचं दिसून येतं. मुस्लिम लीगनं या दरम्यानच्या काळामध्ये बंगाल प्रांत जो होता तर त्या बंगाल प्रांतामध्ये, बंगालमध्ये आणि पंजाबमध्ये नीट समजून घ्या, बंगाल प्रांत आणि पंजाब प्रांत इथं काँग्रेसला हवं तेवढं यश मिळालं नाही. मग या 2 प्रांतांमध्ये बंगालमध्ये कृषक प्रजा पार्टी आणि पंजाबमध्ये युनियनिस्ट पक्ष असे 2 महत्वाचे राजकीय पक्ष
सत्तेमध्ये आले होते। विशेष म्हणजे काय की या दोन स्थानिक राजकीय पक्षांना यांचा आधार मुस्लिमच होते। म्हणजे आपण पाहू शकतो की युनानिस्ट पक्ष जो होता, युनियनिस्ट पक्ष जो होता, हा युनियनिस्ट पार्टी सिकंदर हयात खान यांनी स्थापन केलेला होता आणि हा पक्ष पंजाब प्रांत जो आहे तर त्या पंजाब प्रांतामधला महत्वाचा पक्ष होता। तर हा जो पक्ष होता हा हिंदू मुस्लिम आणि जात या जमीनदारांचं म्हणजे हिंदू मुस्लिम आणि जात या जमीनदारांचं प्रतिनिधित्व करणारा होता। आणि त्याचबरोबर कृषक प्रजा पार्टी नावाचा एक पक्ष आहे, तर तो कृषक प्रजा पार्टी नावाचा एक दुसरा महत्वाचा पक्ष आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो। तर हा जो पक्ष होता कृषक प्रजा पार्टी, तर हा एक दुसरा महत्वाचा पक्ष आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो जो बंगाल प्रांतामध्ये महत्वाचा भूमिका घेत होता। तर हा फजलुल हक यांच्या माध्यमातून स्थापन झालेला पक्ष, ते दोन्ही पक्ष त्यांना मुस्लिम लीग पेक्षा जास्त जागा मिळालेल्या होत्या, मात्र या दोन्ही पक्षांनी या ठिकाणी स्वतःची सरकार स्थापन करण्याच्या स्थितीमध्ये नव्हते। अशा काळामध्ये युनानिस्ट पक्ष आणि कृषक प्रजा पार्टी या दोन राजकीय पक्षांनी मुस्लिम लीग सोबत युती करून तिथं पंजाबमध्ये आणि बंगालमध्ये सत्ता स्थापन केली होती, असं एकंदरीत दिसून येतं। आता बघा, पंजाबमध्ये आणि बंगालमध्ये मुस्लिमांचं बऱ्यापैकी संख्या होती, तरी देखील तिथं मुस्लिम लीगला हवं तेवढं यश मिळालं नाही। तरी देखील बॅरिस्टर मोहम्मद अली जिनानं पंजाबमध्ये आणि बंगालमध्ये या दोन्ही स्थानिक पक्षांना सोबत घेऊन तिथं मुस्लिमांसाठी काही राजकीय वाटाघाटी करून मुस्लिमांना सत्तेमध्ये बसवलं होतं। आणि अशाच प्रकारच्या राजकीय वाटाघाटी करून तिथे या ठिकाणी बॅरिस्टर मोहम्मद अली जिनानं नेहरूंपुढे एक प्रस्ताव या ठिकाणी ठेवला, तो म्हणजे संयुक्त प्रांताचा। तर लक्षात घ्या, संयुक्त प्रांत याला आज आपण उत्तर प्रदेश या ठिकाणी म्हणतो। तर अशा प्रकारचा हा जो संयुक्त प्रांत या ठिकाणी आहे, तर या संयुक्त प्रांतामध्ये देखील मुस्लिमांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे। तर या संयुक्त प्रांतामध्ये देखील मुस्लिमांना सत्तेमध्ये वाटा देणं खूप जास्त गरजेचं आहे। ही भूमिका बॅरिस्टर मोहम्मद अली जिनानं नेहरू आणि बाकीच्या लोकांसमोर ठेवल्याचं दिसून येतात। आणि त्यांची भूमिका अशी राहिली की संयुक्त प्रांतामध्ये मुस्लिम लीगच्या सदस्यांना सत्तेमध्ये सहभाग या ठिकाणी करून घ्या। आता झालं असं की त्या काळामध्ये संयुक्त प्रांत जो होता, तर त्या संयुक्त प्रांतामध्ये भरपूर जास्त प्रमाणात जागा काँग्रेस त्या ठिकाणी जिंकल्या होत्या आणि संयुक्त प्रांतामध्ये काँग्रेसनं बहुमताचं सरकार इथे या ठिकाणी बनवलं होतं। गोविंद वल्लभ पंत नाव नीट लक्षात घ्या, ते गोविंद वल्लभ पंत हे संयुक्त प्रांताचे पहिले मुख्यमंत्री इथं बनले। महाराष्ट्रामध्ये जसं बाळासाहेब खेर बनले, तशा प्रकारे इथे या ठिकाणी संयुक्त प्रांतामध्ये पहिले मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत यांना बनवण्यात आल्याचं दिसून येतं। इथं पाहायला भेटतं बॅरिस्टर जिनाची मागणी अशी होती की जरी संयुक्त प्रांतामध्ये काँग्रेसला बहुमत मिळालं असलं तरी देखील काँग्रेसनं सत्तेमध्ये मुस्लिम लीगला पण सहभागी करून घ्यावं। तर या प्रकारची जी भूमिका नेहरूंपुढे बॅरिस्टर जिनानी मांडली, साहजिकच नेहरूंनी ही मागणी सपशेलपणे नाकारली होती, असं एकंदरीत पाहायला भेटतं। आता नेहरूंनी मागणी का नाकारली, तर यामागचं कारण असं होतं की मुस्लिम लीग पण एक राजकीय पक्ष आहे, काँग्रेस पण एक राजकीय पक्ष आहे। तर त्या संयुक्त प्रांतामध्ये जरी मुस्लिमांची संख्या जास्त असली तरी देखील तिथल्या मुस्लिमांनी मुस्लिम लीगला मतदान करण्याऐवजी काँग्रेसला मतदान केले आणि त्यामुळे काँग्रेसचं बहुमताचं सरकार इथं आलेलं आहे। आणि म्हणून मग जर बहुमताचं सरकार आम्हाला या ठिकाणी स्थापित होतंय, आम्हाला कोणत्या राजकीय पक्षाची मदत घेण्याची आवश्यकता नाही, मग आम्ही का बरं संयुक्त प्रांतामध्ये मुस्लिम लीगला सोबत घेऊ, या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी घेण्यात आली नेहरूंच्या माध्यमातून। आणि म्हणून मग इथं पाहायला भेटतं नेहरूंनी हा प्रस्ताव बॅरिस्टर जिनाचा या ठिकाणी धुडकावून लावला। आता पुढे काय झालं, तर पुढे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं की नेहरूंचे देखील डोळे उघडले आणि नेहरूंना हे लक्षात या ठिकाणी आलं की भारतातले मुस्लिम लोक जे आहे हे ऑल इंडिया मुस्लिम लीगला पसंत करत नाही, तर काँग्रेसला पसंत करतात। आणि म्हणून संपूर्ण भारतामध्ये जर आपण मुस्लिम जोडो अभियान जर आपण या ठिकाणी सुरू केलं तर भारतातला मुस्लिम हा काँग्रेस सोबतच या ठिकाणी जाईल, याचा ठाम विश्वास या ठिकाणी नेहरूंना मिळाला। आणि म्हणून मग नेहरूंनी काय केलं, तर नेहरूंनी 37च्या नंतर
मुस्लिम जनसंपर्क अभियान जे आहे तर ते मुस्लिम जनसंपर्क अभियान इथे या ठिकाणी चालवल्याचं एकंदर दिसतं आणि हे मुस्लिम जनसंपर्क अभियान स्वतः नेहरूंनी या ठिकाणी सुरू केल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. आता इथं भीती वाटली की बॅरिस्टर मोहम्मद अली जिना आणि मुस्लिम लीगला की जर का अशा प्रकारे नेहरू आणि मंत्रिमंडळानं मुस्लिम जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून जर भारतीय मुस्लिमांना काँग्रेसमध्ये जोडलं तर ज्या तत्वावर ऑल इंडिया मुस्लिम लीग स्थापन झाली आहे ते तत्वच या ठिकाणी भुईसपाट होईल आणि म्हणून मग नेशन विद इन नेशन निर्माण करण्याची मागणी ही सुरुवातीपासून मुस्लिम लीग करत होते. तर या प्रकारची भूमिका घेतली गेली की मुस्लिम जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून मुस्लिमांना काँग्रेसमध्ये जोडणं म्हणजे त्या ठिकाणी इस्लामवर आलेलं हे मोठं संकट आहे. इस्लामवर आलेलं हे मोठं संकट आहे आणि म्हणून राजकीय दृष्ट्या विघटित असणाऱ्या मुस्लिम समाजाला एकत्र आणण्यासाठी मी काय म्हणतो लक्षात घ्या की राजकीय दृष्ट्या विघटित असलेल्या या ठिकाणी मुस्लिमांना पॉलिटिकली संघटित करण्यासाठी इथं एक महत्वाचा कायदा पास करण्यात आला ज्याला आपण शरीयत कायदा या नावानं इथे या ठिकाणी संबोधतो. आणि अशा प्रकारे 1937 साली शरीयत कायदा जो आहे हा शरीयत कायदा 1937ला या ठिकाणी पास करण्यात आला आणि त्या माध्यमातून सर्व भारतातल्या मुस्लिमांना एका धार्मिक कायद्या अंतर्गत साहजिकच शरीयत कायद्या अंतर्गत आणलं आणि हा कायद्यामध्ये जे तत्व आहे ते सर्व मुस्लिमांना लागू पडतील या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी घेतली गेली. साहजिकच या प्रकारे मुस्लिम शरीयत कायद्यामुळं भारतीय मुस्लिम आता या ठिकाणी धर्माच्या नावाखाली इथं संघटित होऊ लागलेले होते असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. लक्षात घ्या हे सगळं होत असतानाच आपल्याला पाहायला असं भेटतं की या दरम्यानच्या काळामध्ये जागतिक महायुद्ध देखील या ठिकाणी सुरू झालं होतं आणि या जागतिक महायुद्धामध्ये भारताचे त्यावेळेसचे व्हॉइसरॉय होते ते म्हणजे लॉर्ड लिनलिथगो. या लॉर्ड लिनलिथगोने भारतीय लोकांना विश्वासात न घेता साहजिकच काँग्रेसच्या मंत्रिमंडळाला विश्वासात न घेता इथं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं विश्वासात न घेता त्यांनी या ठिकाणी भारताचा पाठिंबा ब्रिटिशांना देऊ केला. परिणाम काय नेमका झाला तर परिणाम या ठिकाणी असा झाला की मोठ्या प्रमाणात काँग्रेसनं या लिनलिथगोच्या गोष्टीला विरोध या ठिकाणी केला आणि 28 महिन्यांचं आपलं सरकार जे होतं ते सरकार या ठिकाणी पाडण्यात आलं आणि काँग्रेसनं आपल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. काँग्रेसनं आपल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा ज्या दिवशी या ठिकाणी दिला त्यानंतर दिनांक 22 डिसेंबर ही डेट लक्षात ठेवायची आपल्याला. दिनांक 22 डिसेंबर सन 1939 दिनांक 22 डिसेंबर सन 1939 या दिवशी ऑल इंडिया मुस्लिम लीगनं डे ऑफ डिलिव्हरन्स या ठिकाणी सेलिब्रेट केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला मिळतं. डे ऑफ डिलिव्हरन्स या ठिकाणी इथं मंजूर करण्यात आला किंवा सेलिब्रेट या ठिकाणी करण्यात आल्याचं दिसतं. यालाच या ठिकाणी मराठीमध्ये तुम्ही मुक्ती दिन म्हणून देखील या ठिकाणी संबोधू शकता. या प्रकारे डे ऑफ डिलिव्हरन्स किंवा मुक्ती दिन 22 डिसेंबर 1939ला संमत करण्यात आल्याचं किंवा सेलिब्रेट करण्यात आल्याचं एकंदरीत दिसतं. बॅरिस्टर मोहम्मद अली जिनाचा हाच आरोप काँग्रेसवर राहिला की काँग्रेसनं जातीपातीचं राजकारण करून सदस्याची निवडणूक लढवलेली आहे. मतांचं ध्रुवीकरण तिथे या ठिकाणी करण्यात आलं आणि याचबरोबर भांडवलदारांचा पैसा इथं मोठ्या प्रमाणात खर्च केला आणि सत्तेमध्ये काँग्रेस या ठिकाणी आली. तर काँग्रेस कपट कारस्थान रचून त्या ठिकाणी काँग्रेसची सत्ता हस्तगत केली. आता मात्र मंत्रिमंडळाचा राजीनामा काँग्रेसच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा म्हणजे ज्या ठिकाणी काय आहे तर मुक्ती दिन आहे तो डे ऑफ डिलिव्हरन्स आहे अशा प्रकारची भूमिका 22 डिसेंबर 1939ला सेलिब्रेट या ठिकाणी करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. लक्षात घ्या हे सगळं होत असताना 1938ला काँग्रेसनं एक फतवा या ठिकाणी जारी केला. काँग्रेसनं एक फतवा 1938 साली या ठिकाणी जारी केला होता आणि हा फतवा असा होता की भारतामध्ये सांप्रदायवाद प्रसारित करण्यासाठी म्हणजे सांप्रदायवाद त्या सांप्रदायवादावर राजकारण करणारे जे दोन महत्वाचे राजकीय पक्ष आहेत एक म्हणजे मुस्लिम लीग जो मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये सांप्रदायिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय आणि दुसरा म्हणजे हिंदू महासभा
तर हिंदू महासभा आणि त्याचबरोबर ऑल इंडिया मुस्लिम लीग हे दोन्ही राजकीय पक्षांपासनं काँग्रेसच्या सदस्यांनी सावध राहावं आणि काँग्रेसच्या सदस्यांनी ऑल इंडिया मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा यांच्याशी कसल्या प्रकारचा संपर्क ठेवू नये, यांचं सदस्यत्व नाकारावं, या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी घेतल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. तर मुस्लिम लीग आणि हिंदू महासभेचं सदस्यत्व नाकारलं पाहिजे काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी, ही भूमिका काँग्रेस अंतर्गत या ठिकाणी घेतली गेल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. हे सगळं होत असतानाच आपल्याला माहिती आहे ऑगस्ट ऑफर या ठिकाणी आली. ऑगस्ट ऑफर जी होती 8 ऑगस्ट 1940 साली, ऑगस्ट ऑफर 8 ऑगस्ट 1940 ला लॉर्ड लिलिथगोनं या ठिकाणी मांडल्याचं एकंदरीत दिसून येतं. आता या ऑगस्ट ऑफर मध्ये काय महत्वाची भूमिका होती ते थोडंसं या ठिकाणी लक्षात घ्या. ऑगस्ट ऑफर मध्ये इथं म्हटलं गेलं की महायुद्ध समाप्त झाल्यानंतर, महायुद्ध जे आहे तर ते महायुद्ध समाप्त झाल्यानंतर भारतीय लोकांची घटना निर्माण करण्यासाठी एक घटना समिती आम्ही या ठिकाणी निर्माण करू. तर लक्षात घ्या, घटना समितीबद्दल सर्वात पहिल्यांदा जर कुठे या ठिकाणी अनाउन्समेंट झाली असेल तर ती ऑगस्ट ऑफर मध्येच या ठिकाणी झाल्याचं दिसून येतं. म्हणजे देशाचं संविधान निर्माण करण्यासाठी एक समिती आम्ही गठीत करू, म्हणजे संविधान समिती म्हणजे घटना समिती आम्ही गठीत करू, या प्रकारची भूमिका सर्वप्रथम इथे या ठिकाणी ऑगस्ट ऑफरनं इथं मांडल्याचं एकंदरीत दिसतं. साहजिकच ही जी ऑफर होती ही ऑफर काँग्रेसनं नाकारली आणि काँग्रेसनं या ऑगस्ट ऑफरच्या विरोधामध्ये इंडिव्हिज्युअल सत्याग्रह म्हणजेच वैयक्तिक सत्याग्रह जो आहे तर हा वैयक्तिक सत्याग्रहाला सुरुवात केल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. साहजिकच हा वैयक्तिक सत्याग्रहाच्या माध्यमातून इंग्रजांच्या युद्ध विरोधी कार्यावर किंवा इंग्रजांच्या युद्धाशी संबंधित असणाऱ्या कार्यावर टीका करण्यात आली. वैयक्तिक सत्याग्रह जो होता त्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होईल अशा प्रकारे काम करायचं नव्हतं, तर केवळ युद्धविरोधी घोषणा, युद्धविरोधी भाषण या ठिकाणी देऊन समाजाला तयार करायचं होतं. अशा प्रकारे हा इंडिव्हिज्युअल सत्याग्रह होता. आणि या इंडिव्हिज्युअल सत्याग्रहाची एक महत्वाची घोषणा जी ऑल इंडिया मुस्लिम लीगला खूप जास्त खटकली ती म्हणजे चलो दिल्ली. लक्षात घ्या, चलो दिल्ली जी आहे तर त्या चलो दिल्लीची घोषणा इथे या ठिकाणी करण्यात आल्याचं एकंदरीत पाहायला भेटलं. आता साहजिकच वैयक्तिक सत्याग्रहाच्या माध्यमातून चलो दिल्लीचं अनाउन्समेंट या ठिकाणी जे झालं, जी घोषणा झाली, बॅरिस्टर जिना आणि त्याचबरोबर मुस्लिम लीगनं याचं राजकारण या ठिकाणी केलं आणि भूमिका अशी मांडली की काँग्रेसला इंडिव्हिज्युअल सत्याग्रहाच्या माध्यमातून दिल्लीची सत्ता या ठिकाणी ताब्यात घ्यायची आहे आणि या देशामध्ये हिंदू राष्ट्र निर्माण करायचं आहे. आणि म्हणून मग या संदर्भामध्ये ऑल इंडिया मुस्लिम लीग जे आहे तर त्या ऑल इंडिया मुस्लिम लीगला एक अधिवेशन डिसेंबर 1940 ला घ्यावं लागलं आणि डिसेंबर 1940 हे अधिवेशन हे लाहोर मध्ये या ठिकाणी होतं असं एकंदरीत पाहायला भेटतं. तर लाहोर अधिवेशन जे आहे हे मुस्लिम लीगच्या या ठिकाणी झालं आणि इथंच या ठिकाणी बॅरिस्टर जिनांच्या माध्यमातून एक भूमिका मांडली. त्या भूमिकेला 2 नेशन थेरी या नावानं आपण संबोधतो. लक्षात घ्या, ही 2 नेशन थेरी जी होती ही वास्तविकता ही नवीन थेरी या ठिकाणी नाही, हे कुठली नवीन थेरी वगैरे असं नाहीये. तर ही थेरी यापूर्वी सर सय्यद अहमद खान यांनी मांडलेलीच होती. सर सय्यद अहमद खान जेव्हा 1888 साली युनायटेड इंडियन पेट्रियाटिक असोसिएशन स्थापन करतात त्याच वेळेस त्यांनी ही भूमिका मांडली होती की भारतामध्ये 2 राष्ट्र आहे, एक हिंदू राष्ट्र आहे आणि दुसरं या ठिकाणी मुस्लिमांचं राष्ट्र आहे आणि हे राष्ट्र परस्परांचे विरोधी राष्ट्र आहेत. लक्षात घ्या, त्याच प्रकारच्या भूमिकेचा पुनरुच्चारण इथे या ठिकाणी करण्यात आलं आणि बॅरिस्टर मोहम्मद अली जिनानं डिसेंबर 1940 ला 2 नेशन थेरी या ठिकाणी मांडली. या थेरीच्या माध्यमातून असं पाहायला भेटलं की भारत जो आहे तर त्या भारतामध्ये 2 राष्ट्र या ठिकाणी राहत आहेत. भारतामध्ये 2 राष्ट्र राहतात, एक हिंदू राष्ट्र आहे आणि दुसरं या ठिकाणी मुस्लिम राष्ट्र आहे. 2 नेशन थेरीनं भूमिका या ठिकाणी मांडली की भारतामध्ये 2 राष्ट्र आहेत, एक म्हणजे हिंदू राष्ट्र आहे आणि दुसरं आहे मुस्लिम राष्ट्र. या देशामध्ये अशा प्रकारे 2 राष्ट्र चिरकाळ राहू शकत नाही. इंग्रजांना जर का या देशाचं भलं करायचं असेल
तर त्यांनी मुस्लिमांसाठी स्वतंत्र राष्ट्र निर्माण करावं या प्रकारची भूमिका सर्वप्रथम इथं मांडली गेली असं एकंदरीत दिसतं. लक्षात घ्या मित्रांनो, रहमत अली चौधरीने पाकिस्तान 5 प्रांतांचा मिळून बनावा ही जी भूमिका मांडली होती त्या भूमिकेशी आणि या टू नेशन थेअरीच्या भूमिकेशी कसलाही संबंध नाही. इथं फक्त भूमिका मांडली की पाकिस्तान, इथं फक्त भूमिका या ठिकाणी मांडली की मुस्लिमांचं स्वतंत्र राष्ट्र पाहिजे, बस. पाकिस्तान कसा निर्माण झाला पाहिजे याबद्दल कसल्या प्रकारची थेअरी किंवा कसल्या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी नव्हती. हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. आता बघा, इथं डिसेंबर 1940ला जसं टू नेशन थेअरी मांडली गेली तशाच प्रकारे हिंदू महासभेच्या वतीनं पण इथं प्रतिक्रिया देण्यात आल्याचं एकंदरीत दिसतं. पाहायला भेटतं या काळामध्ये जर आम्ही या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं की हिंदू महासभा जी होती तर त्या हिंदू महासभेचं 1938 साली हिंदू महासभेचं नेतृत्व सावरकर जे होते ते विदा सावरकरांकडे गेल्याचं एकंदरीत दिसतं. आणि RSS जो आहे तर त्या RSSचे मुख्य प्रचारक किंवा मुख्य प्रवक्ते त्या काळामध्ये गोळवणकर गुरुजी जे आहे, हे गोळवणकर गुरुजी इथे या ठिकाणी राहिल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. गोळवणकर गुरुजी जे आहे, हे गोळवणकर गुरुजी RSSचे त्या काळातले मुख्य प्रवक्ते या ठिकाणी होते. मग या संपूर्ण काळामध्ये या गोळवणकर गुरुजींनी एक पॅम्पलेट या ठिकाणी प्रसिद्ध केलं. ज्या पॅम्पलेटचं नाव होतं वुई किंवा हम किंवा मराठीमध्ये आंबी. या प्रकारचं एक महत्वाचं पॅम्पलेट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलं आणि या पॅम्पलेटमध्ये बॅरिस्टर जिनानं जी टू नेशन थेअरी मांडली तर त्या टू नेशन थेअरीचं समर्थन इथे या ठिकाणी करण्यात आलं. मात्र ते समर्थन वेगळ्या अँगलनी इथं झाल्याचं एकंदरीत दिसतं. इथं म्हटलं गेलं, जर बॅरिस्टर जिना या देशामध्ये टू नेशन आहेत अशी भूमिका मांडतात तर आम्ही हिंदू महासभा आणि RSS हे भूमिका मांडतो की हो, या देशामध्ये 2 राष्ट्र आहे, हिंदू राष्ट्र आणि मुस्लिम राष्ट्र. तर इथं म्हटलं गेलं की मुस्लिमांच्या आधी हिंदू राष्ट्र आहे, भारत हा मुस्लिमांच्या आधी हिंदू राष्ट्र या ठिकाणी होता आणि त्यामुळं या देशामध्ये इंग्रजांच्या जाण्यानंतर जर कोणतं राष्ट्र निर्माण होईल तर ते हिंदू राष्ट्र होतील, ही भूमिका इथं मांडली गेली. जर का या देशातील मुस्लिमांना या देशात राहायचं असेल तर त्यांनी हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, हिंदू परंपरा, हिंदू तीर्थक्षेत्र यांचा आदर या ठिकाणी करायला हवा. हिंदी चालीरीती, हिंदी रीतिरिवाज यांचा आदर या ठिकाणी करायला हवा. हिंदूंचं तीर्थक्षेत्रांचा आदर या ठिकाणी करायला हवा, तरच या देशामध्ये मुस्लिम राहू शकतात. याचबरोबर मुस्लिमांना या देशात राहायचं असेल तर त्यांनी द्वितीय दर्जाचं नागरिकत्व या ठिकाणी स्वीकारायला हवं. या प्रकारची भूमिका देखील इथे या ठिकाणी या पॅम्पलेटमध्ये इथे या ठिकाणी मांडण्यात आल्याचं दिसून येतं, ज्यामुळं सांप्रदायिक वातावरणामध्ये आणखी रंग इथे या ठिकाणी आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. म्हणजे बॅरिस्टर मोहम्मद अली जिनांच्या टू नेशन थेअरीचं समर्थन या पॅम्पलेटमध्ये करण्यात आल्याचं दिसतं. आणि इथं भूमिका घेतली गेली की 1200 वर्षाची गुलामगिरी जी आहे, भारतातली जी गुलामगिरी आहे ही 1200 वर्षाची गुलामगिरी आहे आणि या गुलामगिरीतून आम्हाला मुक्त व्हायचं आहे. तर या 1200 वर्षांच्या या गुलामगिरीतून मुक्त होऊन हिंदू राष्ट्र निर्माण करायचं आहे. या प्रकारची भूमिका RSSचे त्यावेळेसचे महत्वाचे पुढारी गोळवणकर गुरुजींनी इथं मांडल्याचं एकंदरीत दिसतं. 1938ला हिंदू महासभा जी होती तर त्या हिंदू महासभा जी आहे तर त्या हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रवक्ते हे विदा सावरकर या ठिकाणी झाले होते. आणि विदा सावरकरांनी देखील या संपूर्ण कालखंडामध्ये हिंदूंचं राजकारण आणि त्याचबरोबर म्हणजे हिंदूंचं राजकारण आणि त्याचबरोबर हिंदूंचं लष्करीकरण या 2 महत्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी इथे या ठिकाणी भूमिका मांडण्याचं दिसतं. म्हणजे राजकारणाचं हिंदूकरण असं म्हणा, राजकारणाचं हिंदूकरण आणि त्याचबरोबर लष्कराचं हिंदूकरण अशा प्रकारच्या 2 संकल्पना मांडल्या. आणि भारतातल्या हिंदूंना या ठिकाणी लष्करामध्ये सहभागी करून घ्या, लष्करामध्ये बाकीचे जे लोक आहेत त्यांना पदावरून काढून टाका, हिंदूंची भरणी या ठिकाणी करा आणि हिंदूंकडे शस्त्र देखील या ठिकाणी द्या. या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी मांडल्याचं एकंदरीत दिसतं. राजकारणाचं हिंदूकरण आणि हिंदूंचे लष्करीकरण करण्याची भूमिका
इथे या ठिकाणी मांडल्याचं एकंदर दिसतं. लक्षात घ्या, याच दरम्यानच्या काळामध्ये जेव्हा सांप्रदायिक वातावरण हे अत्युच्च शिखरावर पोचलेलं होतं, त्याच काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक महत्वाचा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव होतं थॉट ऑन पाकिस्तान. थॉट ऑन पाकिस्तान या नावाचा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी येतो आणि बाबासाहेब आंबेडकरांनी थॉट ऑन पाकिस्तान या ग्रंथाच्या माध्यमातून भारतामध्ये कशा पद्धतीनं मध्य कालखंडामध्ये हिंदूंवर आणि हिंदूंच्या कालखंडामध्ये मुस्लिमांवर या ठिकाणी अन्याय अत्याचार होत होते ते दाखवलं. मात्र बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी भूमिका या ठिकाणी मांडतात की या देशामध्ये जर का हिंदू मुस्लिम यांना या देशामध्ये जर का हिंदू मुस्लिमांचं ऐक्य होत असेल, हिंदू मुस्लिम गुण्यागोविंदाने राहत असेल तर हे खूप चांगलं आहे. अखंड भारतासाठी हे खूप चांगलं आहे. ही भूमिका मांडत असताना बाबासाहेब हे पण म्हणतात की हिंदुस्थान किंवा भारत जो आहे त्या भारतापासून एक स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीमध्ये मुस्लिमांचं हित नाही, मुस्लिमांचं खरं हित अखंड भारताच्या निर्मितीमध्येच आहे. त्या प्रकारची भूमिका इथं बाबासाहेब आंबेडकर थॉट ऑन पाकिस्तान मध्ये मांडताना दिसून येतात. म्हणजे आंबेडकरांची भूमिका स्पष्ट आहे. आंबेडकर या ठिकाणी म्हणतात की मुस्लिमांचं खरं हित स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीमध्ये नसून त्यांचं खरं हित जे आहे ते या ठिकाणी अखंड भारताच्या निर्मितीमध्ये आहे. या प्रकारची भूमिका बाबासाहेब थॉट ऑन पाकिस्तान या ग्रंथामध्ये मांडताना एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. बघा, हे सगळं सांप्रदायिक वातावरण होत असताना 1942 साली महात्मा गांधींनी चले जाओचा नारा या ठिकाणी दिला. चले जाओ क्विट इंडिया मुवमेंट या कालखंडामध्ये निर्माण करण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. आता पहा, ही जी चले जाओ चळवळ होती तर या चले जाओ चळवळीला मुस्लिम लीगनं विरोध केला. चले जाओ चळवळीला विरोध करण्यामागचं विविध कारणं आहेत. त्यापैकी एक कारण असं होतं की महायुद्ध आहे आणि महायुद्ध हे हुकुमशहाच्या विरोधात लोकशाहीची स्थापना करण्यासाठी होतं. मग अशा परिस्थितीमध्ये ब्रिटिशांना आपण सहकार्य करायला हवं असं काँग्रेसमधल्या पण काही लोकांची भूमिका राहिली, मुस्लिम लीगची पण तशीच भूमिका राहिली. मुस्लिम लीगनं या चले जाओ चळवळीला ब्लॅकमेलिंग, काँग्रेसचं ब्लॅकमेलिंग म्हणून या ठिकाणी संबोधलेलं आहे असं एकंदर दिसतं. काँग्रेस काय करतंय तर काँग्रेस इंग्रजांना ब्लॅकमेलिंग या ठिकाणी करतंय. ही भूमिका या ठिकाणी मांडण्यात आल्याचं एकंदर दिसून येतं. काँग्रेसला इंग्रजांना या कठीण परिस्थितीमध्ये ब्लॅकमेल करायचंय आणि हिंदू राष्ट्राचा मार्ग तो यांना सुकर करायचा आहे. ही भूमिका इथे या ठिकाणी घेण्यात आल्याचं एकंदर त्या ठिकाणी दिसून येतं. आता बघा, चले जाओ चळवळ झाल्यानंतर, चले जाओ चळवळ जी आहे, क्विट इंडिया मुवमेंट जी आहे, ती क्विट इंडिया मुवमेंट या ठिकाणी झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं यानंतर राजकीय वाटाघाटींचं सत्र इथे या ठिकाणी सुरू झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. मग या संपूर्ण काळामध्ये एक महत्वाची योजना आली, ज्या योजनेचं नाव होतं राजाजी योजना. लक्षात घ्या, ही जी राजाजी योजना होती ही सी राजगोपालचारी यांच्या माध्यमातून ही या ठिकाणी राजाजी योजना मांडली गेली. या योजनेनं तसं पाहिलं तर अंशतः का होईना भारत आणि पाकिस्तान या दोन राष्ट्राच्या निर्मितीचा उच्चार केल्याचं एकंदरीत दिसून येतं. त्यांचं असं म्हणणं होतं राजाजी योजनामध्ये की पाकिस्तान हा केवळ या ठिकाणी मुस्लिम लीगच्या पुढाऱ्यांना हवा आहे की सामान्य जनतेला हवा आहे. यासाठी जनमत संग्रह या ठिकाणी घ्या. ज्या भागामध्ये मुस्लिम बहुल जिल्हे आहेत तर त्या मुस्लिम बहुल जिल्ह्यामध्ये सार्वमत घ्या. पाकिस्तानच्या निर्मितीला लोकांचा पाठिंबा खरंच आहे का, आणि जर तो तसा असेल तर भारताचं विभाजन करत असताना एक आयोग या ठिकाणी स्थापन करावा आणि मग पाकिस्तान मधले हिंदू भारतात आणि भारतातले मुस्लिम पाकिस्तानामध्ये पाठवण्यासाठी एक आयोग स्थापन करायला हवा. अशा प्रकारची भूमिका राजाजींनी मांडली. राजाजी प्लॅन मध्ये मुस्लिम लीगचं कॉन्ट्रीब्युशन नसल्या कारणामुळं इथं बॅरिस्टर मोहम्मद अली जिनानं राजाजी प्लॅन हा इथे या ठिकाणी नामंजूर केला. आणि मग त्यानंतर 1944ला सप्टेंबर 1944ला एक दुसरा प्लॅन इथे या ठिकाणी आला. या प्लॅनला अली देसाई योजना असं या ठिकाणी म्हटलं जातं. तर लक्षात घ्या, अली देसाई योजना ही लियाकत अली आणि भुलाबाई देसाई या दोन महत्वाच्या नेत्यांना एकत्रित करून अली देसाई योजना आली. ही योजना ही सप्टेंबर-ऑक्टोबर 1944ला आल्याचं एकंदरीत दिसतं. मग या योजनेमध्ये
भारत पाकिस्तानच्या फाळणीची भूमिका नव्हती, मात्र इथं भूमिका मांडली गेली केंद्रीय कायदेमंडळामध्ये 50% हिंदू आणि 50% मुस्लिम यांचं प्रतिनिधित्व असलं पाहिजे. अली देसाई योजनेचं काय भूमिका राहिली, तर केंद्रीय विधिमंडळामध्ये 50% हिंदू आणि 50% मुस्लिम असले पाहिजे आणि हिंदू आणि मुस्लिमांनी आपापल्या जागांमधनं 20% जागा अल्पसंख्याकांसाठी राखून ठेवाव्यात, या प्रकारची भूमिका ही अली देसाई योजनेमध्ये मांडली असं एकंदरीत दिसून येतं. आता या प्रकारचा अली देसाई योजनेचा प्लॅन हा त्यावेळेचे व्हॉइसरॉय होते ज्यांचं नाव होतं लॉर्ड वेव्हेल. तर त्या लॉर्ड वेव्हेल जे होते, तर त्या लॉर्ड वेव्हेलकडे हा सगळा प्लॅन या ठिकाणी जातो असं एकंदरीत दिसतं. आणि मग हे वेव्हेल जे होते, तर त्या लॉर्ड वेव्हेलनं एक परिषद आयोजित केली. त्या परिषदेला शिमला परिषद असं या ठिकाणी म्हटलं गेलं. तर शिमला परिषद जी आहे, ही शिमला परिषद 1945 साली या ठिकाणी गठीत करण्यात आली. आता पहा, ही परिषद जी होती त्या परिषदेला या वेव्हेलनं हिंदू महासभेला आमंत्रित केलं नाही. त्या परिषदेला हिंदू महासभा जी आहे, तर त्या हिंदू महासभेला आमंत्रित केलेलं नाही. या हिंदू महासभेला आमंत्रित का बरं केलं नाही, तर या मागचं कारण या ठिकाणी असं आहे की वेव्हेल हिंदूंचा राजकीय पक्ष म्हणून काँग्रेसला संबोधित होता, ना की हिंदू महासभेला. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे हिंदू महासभा प्रश्न सोडवण्यापेक्षा प्रश्न वाढवण्याचं काम करते असं या ठिकाणी वेव्हेलचं मत होतं. आणि म्हणून हिंदू महासभा वगळून बाकी सर्व भारतातल्या राजकीय पक्षांना शिमला परिषदेमध्ये आमंत्रित करण्यात आलं. आणि त्या परिषदेमध्ये या प्रकारचा हा जो प्लॅन होता, या प्रकारचा हा जो प्लॅन या ठिकाणी होता अली देसाई प्लॅन, तो इथे या ठिकाणी मंजूर करण्यात आला. आणि इथं हा मुद्दा या ठिकाणी मांडला गेला की केंद्रीय विधिमंडळामध्ये 50% हिंदू आणि 50% मुस्लिमांची नियुक्ती या ठिकाणी करेल. आता पहा, इथं झालं असं की जे 50% मुस्लिमांची नियुक्ती या ठिकाणी करायची आहे, 50% मुस्लिम यांची जी नियुक्ती करायची आहे त्याचा क्रायटेरिया या ठिकाणी निश्चित केलेला नव्हता. कोणते 50% मुस्लिम कायदे मंडळामध्ये असतील याचा क्रायटेरिया निश्चित केला नव्हता. कोणते हिंदू नियुक्त केले जातील त्याचा क्रायटेरिया निश्चित केला नव्हता. तर इथं बॅरिस्टर जीनाचं म्हणणं असं होतं की जे प्रतिनिधी हिंदूंचे आणि मुस्लिमांचे नियुक्त करायचे आहेत कायदे मंडळामध्ये, त्याचा क्रायटेरिया काय आहे तो निश्चित करा, एक. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे की संपूर्ण मुस्लिमांसाठी काम करणारा एकमेव राजकीय पक्ष आहे तो म्हणजे ऑल इंडिया मुस्लिम लीग. त्यामुळं मुस्लिम प्रतिनिधी कायदे मंडळामध्ये जे निवडून पाठवायचे आहेत, जे तिथे नियुक्त करायचे आहेत, तर ते मुस्लिम लीग कडनं आले पाहिजे, ही भूमिका किंवा या प्रकारचा अट्टहास हा बॅरिस्टर मोहम्मद अली जिनाचा इथे या ठिकाणी राहिल्याचं एकंदरीत दिसतं. तर जिनाचं म्हणणं हेच राहिलं की जे 50% मुस्लिम कायदे मंडळामध्ये पाठवायचे ते ऑल इंडिया मुस्लिम लीगच्या वतीनं नियुक्त झाले पाहिजे, या प्रकारची भूमिका त्यांनी घेतल्याचं एकंदरीत दिसतं. आता पहा, इथे आपल्याला दिसतं की वेव्हेल जे होते, या वेव्हेल या मुस्लिम लीगच्या या मागणीला मान्यता देऊ शकत नव्हते. या मागचं कारण असं होतं की वेव्हेलला हे लक्षात आलं होतं की केवळ मुस्लिम समुदाय हा केवळ मुस्लिम लीग मध्ये नाहीये, तर तो युनानिस्ट पक्षामध्ये पण आहे, कृषक प्रजा पार्टीमध्ये पण आहे आणि काँग्रेसमध्ये पण आहे. आणि त्यामुळं याही पक्षांमध्ये असणारे मुस्लिम हे कायदे मंडळामध्ये जातील अशी ठाम भूमिका वेव्हेलची होती. त्या भूमिकेला या ठिकाणी विरोध करण्यात आला बॅरिस्टर जीनाच्या माध्यमातून. आणि म्हणून मग बॅरिस्टर जीना जे होते, त्या बॅरिस्टर जीनांच्या अशा प्रकारच्या अट्टहासामुळं या ठिकाणी वेव्हेल परिषद देखील अपयशी ठरली गेली असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. हे सगळं होत असताना एक महायुद्ध समाप्त होतं आणि 1945 म्हणूया आपण, म्हणजे ते जास्त चांगलं तुमच्या लक्षात या ठिकाणी येईल. 1945-1946 या दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी भारतामध्ये सार्वत्रिक निवडणुका ज्या आहेत, तर त्या सार्वत्रिक निवडणुकांचं या ठिकाणी बिगुल वाजलं. आणि या सार्वत्रिक निवडणुका आता या ठिकाणी इथे या ठिकाणी भारतामध्ये या ठिकाणी झाल्या. महायुद्धानंतर लगेचच या ठिकाणी या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. साहजिकच या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये संप्रदायवाद जो आहे,
तर त्या सांप्रदायिकता, तर या सांप्रदायिकता इथं प्रचाराचा मुख्य केंद्रबिंदू या ठिकाणी बनली. यामध्ये या सांप्रदायिकतेमध्ये या ठिकाणी गीता, भगवद्गीता आणि त्याचबरोबर कुराणांचा वापर या ठिकाणी करण्यात आला. भगवद्गीता आणि कुराण इत्यादींचा वापर करण्यात आला. जर का काँग्रेसला मतदान करता तर गीतेला मतदान केल्यासारखं होईल आणि मुस्लिम लीगला मतदान करता तर कुराणाला मतदान केल्यासारखं होईल, अशा प्रकारची चर्चा या प्रकारच्या निवडणुकांमध्ये झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. लक्षात घ्या, हे सगळं या पद्धतीचं या ठिकाणी झालं. हे सगळं या पद्धतीचं झालं की गीता आणि कुराण समोर ठेवून आणि विशेष म्हणजे दोन्ही धर्मांचे धर्मगुरू या 46च्या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत. काँग्रेसने पण उतरवले, मुस्लिम लीगने पण आपले धर्मगुरू उतरवले आणि आपापल्या धर्मातल्या लोकांना, आपापल्या धर्माच्या लोकांची मतं इथे या ठिकाणी मिळवली. लक्षात घ्या, 46च्या निवडणुकीमध्ये सांप्रदायिक वातावरणाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक लढली गेली, ज्याचा परिणाम या ठिकाणी झाला की मुस्लिम लीग आणि त्याचबरोबर काँग्रेस या दोन्ही राजकीय पक्षांना घवघवीत यश मिळाल्याचं एकंदरीत दिसून येतं. हे दोनच राजकीय पक्ष इथे या ठिकाणी सत्तेमध्ये आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. लक्षात घ्या, स्वतंत्र मतदारसंघाच्या त्यावेळेस 78 जागा होत्या. या 78 जागांपैकी 73 जागा या ठिकाणी मुस्लिम लीगला मिळाल्या. स्वतंत्र मतदारसंघाच्या 78 जागा या ठिकाणी होत्या, तर त्या 78 जागांपैकी या ठिकाणी 73 जागा मुस्लिम लीगला या ठिकाणी मिळाल्या आणि खुल्या मतदारसंघाच्या 210 जागा या ठिकाणी होत्या. खुल्या मतदारसंघाच्या त्यावेळेस 210 जागा होत्या. या 210 जागांपैकी 199 जागा ज्या होत्या या काँग्रेसला इथे या ठिकाणी मिळाल्याचं एकंदरीत दिसतं. तर खुल्या मतदारसंघाच्या 210 पैकी 199 जागा काँग्रेसने जिंकली आणि मुस्लिम लीगनं 78 पैकी 73 जागा ज्या स्वतंत्र मतदारसंघाच्या होत्या त्या त्यांनी इथं मिळवल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. आता बघा, 46ची निवडणूक झाली आणि या निवडणुकीच्या नंतर पाहायला असं भेटतं, कॅबिनेट मिशन जे आहे हे कॅबिनेट मिशन भारतामध्ये या ठिकाणी आलं आणि हे कॅबिनेट मिशन जे होतं तर या कॅबिनेट मिशननी भारताचं संविधान निर्माण करण्यासाठी संविधान सभेचं आयोजन इथे या ठिकाणी केलं. संविधान सभेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आल्याचं एकंदर दिसून येतं आणि इथं भूमिका या ठिकाणी मांडली की जे संविधान सभा या ठिकाणी गठीत होईल, जी संविधान सभा इथे या ठिकाणी गठीत होईल, ती संविधान सभा कशी गठीत केली जाईल, तर 46च्या निवडणुकीचा आधार लक्षात घेऊनच या ठिकाणी संविधान सभेचं गठन केलं जाईल. म्हणजे या प्रांतामध्ये जे कोण लोक सत्तेमध्ये आले आहेत त्यांच्यातीलच लोक या ठिकाणी संविधान सभेचे सदस्य बनतील. अशा प्रकारे ही संविधान सभा कॅबिनेट मिशनच्या माध्यमातून अस्तित्वात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. लक्षात घ्या, सर्वप्रथम ऑल इंडिया मुस्लिम लीगनं भारतीय संविधान सभेचं सदस्यत्व स्वीकारलं. त्या संविधान सभेला त्यांनी मंजुरी दिली आणि त्यानंतर काँग्रेसनं या संविधान सभेचा स्वीकार या ठिकाणी केला. काँग्रेसमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू होते, त्यांची एक वेगळी आणि सेपरेट अशी भूमिका राहिली. त्यांचं असं म्हणणं राहिलं होतं की कॅबिनेट मिशननं जे काही हिंदुस्थानामध्ये गट तयार केले आहेत, ए, बी आणि सी, हे जे गट निर्माण केलेले आहेत तर त्या गटांमध्ये बदल करण्याची भूमिका ही या ठिकाणी निवडून आलेल्या सत्तेला असली पाहिजे. म्हणजे ए ग्रुपमध्ये त्यावेळेस 11 प्रांत होते आणि 11 प्रांतामध्ये त्यांनी भूमिका अशी घेतली होती, 11 प्रांत होते, 11 प्रांतांमध्ये ए गटामध्ये हिंदू बहुल प्रदेश होते, ज्यामध्ये बिहार होता, उत्तर प्रदेश होता, मुंबई प्रांत या ठिकाणी होता, मद्रास प्रांत होता. तर हिंदू बहुल प्रदेश हे ए ग्रुपमध्ये होते. बी ग्रुपमध्ये मुस्लिम बहुल प्रदेश होते, ज्यामध्ये बंगाल आणि पंजाब होते आणि आसाम आणि युनियन टेरिटरी हे सी ग्रुपमध्ये या ठिकाणी होते. अशा प्रकारे हे जे काही ग्रुप निर्माण केले होते तर त्या ग्रुपमध्ये त्या ठिकाणी त्या ग्रुपमध्ये बदल करण्याचा अधिकार निवडून आलेल्या संविधानाला सरकारला असला पाहिजे. ही भूमिका नेहरू सातत्याने मांडत होते. कारण इथं एका ग्रुपमध्ये कोणत्या प्रांताला टाकायचं ते सरकारने टाकलं होतं, प्रांताच्या मर्जीवर नव्हतं. म्हणजे उदाहरणार्थ आपण पाहू शकतो बंगाल प्रांत. बंगाल प्रांतामध्ये मुस्लिम बहुल प्रदेश आहे, मग त्याला बी ग्रुपमध्ये पाठवलं.
मात्र जर बंगाल प्रांतातल्या मुस्लिमांचं म्हणणं असं आहे की आम्हाला हिंदू बहुल प्रांतामध्ये द्या, एक ग्रुपमध्ये द्या, तर त्या प्रकारचा स्वीकार झाला पाहिजे होता, असं नेहरूंचं म्हणणं होतं. आणि म्हणून मग या प्रकारे संविधान सभा स्वीकारल्यानंतर नेहरूंनी एक प्रेस कॉन्फरन्स या काळामध्ये घेतली आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये इथं नेहरूंनी भूमिका या ठिकाणी व्यक्त केली. ती काय? नेहरूंची प्रेस कॉन्फरन्स खूप जास्त वादग्रस्त या ठिकाणी झाली आणि त्यामध्ये त्यांनी भूमिका घेतली की जरी संविधान सभेमध्ये आम्ही सहभागी होण्याचं तत्व स्वीकारलं असलं तरी कॅबिनेट मिशनमध्ये बदल करण्याचं धोरण आम्ही सोडून दिलेलं नाही. काँग्रेस सत्तेमध्ये आल्यानंतर आम्ही तो बदल जरूर या ठिकाणी करू, अशा प्रकारची भूमिका नेहरूंची इथे या ठिकाणी राहिली. साहजिकच यामुळे बॅरिस्टर जिनाचे डोळे उघडले आणि बॅरिस्टर जिनाला हे लक्षात या ठिकाणी आलं की 199 जागा काँग्रेसच्या आहेत आणि मुस्लिमांच्या 78 पैकी 73 जागा आहेत. म्हणजे इथं सत्तेमध्ये येणार कोण? तर सत्तेमध्ये बहुमत कोणाकडे असणार आहे? तर बहुमत काँग्रेसकडे असणार आहे आणि काँग्रेस आपल्या बहुमताच्या बळावर कॅबिनेट मिशननं घालून दिलेली निर्बंध हे कधी ना कधीतरी तोडतील आणि त्यामुळं पाकिस्तानच्या निर्मितीचं जे स्वप्न आपण या ठिकाणी पाहिलं आहे ते पूर्णत्वास येऊ शकणार नाही, हे या ठिकाणी बॅरिस्टर जिनाच्या लक्षामध्ये येतं. आणि म्हणून मग बॅरिस्टर जिना जे आहे हे 16 ऑगस्ट 1946 ला या देशामध्ये डायरेक्ट ऍक्शन प्लॅन जो आहे हा डायरेक्ट ऍक्शन प्लॅन निर्माण या ठिकाणी करतात आणि भूमिका घेतात. पुन्हा एकदा इस्लाम खतरे में है आणि त्याचबरोबर भूमिका या ठिकाणी घेतली जाते ती म्हणजे लढ के लेंगे पाकिस्तान, छीन के लेंगे पाकिस्तान, या प्रकारची भूमिका. आता लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा ख्रिस मिशन असू द्या, कॅबिनेट मिशन असू द्या, वेव्हल परिषद असू द्या किंवा पुढे जाऊन माउंट बॅटन प्लॅन असू द्या, जेव्हा जेव्हा इथे या ठिकाणी ऑल इंडिया पार्टी कॉन्फरन्स आयोजित झाली तेव्हा तेव्हा हिंदू महासभेनं हा अट्टहास धरला आणि मुस्लिम लीगच्या बॅरिस्टर जिनाला पण हा अट्टहास या ठिकाणी धरला की भारत जो आहे तर जर का धर्माच्या आधारावर मुस्लिमांचं एक स्वतंत्र पाकिस्तान निर्माण होत असेल तर भारत हे हिंदू राष्ट्र आहे असं आपण जाहीर करायला हवं. या प्रकारे बॅरिस्टर जिनाचं पण हे म्हणणं होतं की जर का धर्माच्या आधारावर पाकिस्तान हे मुस्लिमांचं राष्ट्र बनतंय तर भारताला हिंदू राष्ट्र म्हणून तुम्ही मान्यता द्या, असं बॅरिस्टर जिना पण सातत्यानं मांडत होता. आता जिना असं का बरं मांडतोय? कारण जर भारताला आपण हिंदू राष्ट्र म्हणून संबोधलं तर पाकिस्तान हे मुस्लिमांचं राष्ट्र आहे, या प्रकारच्या मागणीला बॅरिस्टर जिनाला एक प्रकारे बळकटी येईल. कारण काँग्रेसनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत कधीच भारताला हिंदू राष्ट्र म्हणून संबोधलं नव्हतं आणि नाही काँग्रेसला या देशाला हिंदू राष्ट्र म्हणून पुढे आणायचं होतं. कारण जर का काँग्रेसने या देशाला हिंदू राष्ट्र म्हणून संबोधलं तर या देशामध्ये अन्य धर्मीय लोक जे होते असुरक्षित होतील आणि ते देखील स्वतःच्या राष्ट्राची मागणी या ठिकाणी करतील आणि त्यामुळे सांप्रदायिक वादांनी संपूर्ण भारत पोखरला जाईल. एवढ्या अखंड भारतामध्ये धर्माच्या आधारावर वेगवेगळे प्रांत निर्माण होऊन ते स्वतंत्र देश निर्माण होईल याचं भविष्य किंवा या सर्व गोष्टी काँग्रेसला या ठिकाणी माहिती होत्या आणि म्हणून सरदार वल्लभभाई पटेल असू द्या, मौलाना अबुल कलाम आझाद असू द्या, महात्मा गांधी असू द्या किंवा या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू असू द्या, त्यांनी भारताला कधीच हिंदू राष्ट्र किंवा हिंदुस्थान म्हणून देखील संबोधलेलं नाहीये. हा महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. साहजिकच आपल्या सर्वांना माहिती आहे 16 ऑगस्ट 1946 ला डायरेक्ट ऍक्शन प्लॅन या ठिकाणी आखला गेला आणि त्या माध्यमातून चीन के लेंगे पाकिस्तानची भूमिका घेतली गेली आणि बंगाल प्रांत आणि पंजाब प्रांत जो आहे त्या प्रांतामध्ये मोठ्या प्रमाणात कत्लेआम सुरू झाल्याचं एकंदर दिसतं. साहजिकच या प्रकारच्या कत्लेआमामध्ये जेवढे हिंदूंचे लोक मेले तेवढेच मुस्लिम पण मेले, तेवढे शीख पण या ठिकाणी मेले आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये महात्मा गांधी एकमेव व्यक्ती जो या ठिकाणी कसल्या प्रकारचं संरक्षण न घेता ज्या भागात सर्वात जास्त त्या ठिकाणी हिंसा होत होती त्या भागामध्ये ते जातात, नवाखली प्रांतामध्ये जातात आणि हिंदूंना आणि मुस्लिमांना त्या प्रकारे हिंसेपासून परावृत्त करण्यासाठी ते इथे या ठिकाणी संदेश देत आहेत असं एकंदर दिसतं. परंतु लक्षात घ्या, या काळामध्ये हिंदू महासभा आणि RSS ही अत्यंत आक्रमक या ठिकाणी बनली होती आणि त्यांनी भारतीय राजकारणाचं हिंदूकरण आणि भारतीय लष्कराचं हिंदूकरणाची भूमिका जी मांडली होती त्याचबरोबर त्यांनी गांधी आणि काँग्रेस
यांच्यावर पण टीका केली होती। त्यांनी भूमिका मांडली की काँग्रेस आणि गांधी हे मुस्लिम धार्जिणे आहेत आणि काँग्रेस आणि गांधींच्या बोटचेपी भूमिकेमुळेच आज भारत देशाचे तुकडे होत आहेत, या प्रकारची भूमिका मांडली। आणि हिंदू महासभा आणि RSS या दोन्ही महत्वाच्या हिंदू राजकीय पक्षांनी या ठिकाणी गांधी आणि काँग्रेसला भारताच्या फाळणीचं जबाबदार म्हणून या ठिकाणी धरल्याचं एकंदर दिसतं। मुस्लिमांचे लाड पुरवणारी काँग्रेस म्हणून काँग्रेसची हेटाळणी केली आणि गांधी हे मुस्लिमांचे या ठिकाणी एजंट आहे त्या प्रकारची भूमिका घेऊन गांधींवर देखील त्यांना टार्गेट केलं। तर गांधींना या आधी 3 ते 4 वेळा मारण्याचा प्रयत्न हा RSS हिंदू महासभेच्या माध्यमातून झाला आणि तो प्रयत्न साहजिकच 30 जानेवारी 1948 ला पूर्णत्वाच्या ठिकाणी आला। गांधी हत्या झाली आणि लक्षात घ्या या गांधी हत्येमध्ये नारायण आपटे आणि त्याचबरोबर या ठिकाणी नथुराम गोडसे, नारायण आपटे आणि त्याचबरोबर नथुराम गोडसे या दोघांना फाशीची शिक्षा देण्यात आल्याचं एकंदर दिसून येतं। भारतीय संप्रदायवादानं काय मिळवलं? भारतीय संप्रदायवादानं धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करून भारताचं स्वातंत्र्य जे आहे हे धुळीस मिळवलं असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल। ज्या महात्मा गांधींनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सत्य, अहिंसा, सत्याग्रह यांचा उपयोग करून या समाजातल्या लोकांना स्वातंत्र्य काय आहे हे समजावून सांगून त्यांना हाताला धरून स्वातंत्र्याचा लढा उभा करण्यासाठी तयार केलं, आज त्या गांधींना या सांप्रदायिक वादामुळे आपलं प्राण गमवावं लागलं। देश स्वतंत्र होतो ना होतो तोच सांप्रदायवादानं या महात्म्याचा बळी घेतला। गांधींसारखा दूरदृष्टी असणारा नेता, महात्मा, या देशाचा पितामह आपण सांप्रदायवादामुळे या ठिकाणी गमावला। लक्षात घ्या, इथं आपल्याला पाहायला भेटतं की सांप्रदायवाद हे असं एक जहर आहे, संप्रदायवाद हे असं एक जहर आहे की ज्या जहराच्या माध्यमातून तुम्हाच्या डोळ्यावर धर्माची पट्टी या ठिकाणी लावली जाते, धर्माचा नारा देऊन तुम्हाला धर्माचं राष्ट्र निर्माण करण्यासाठी उद्युक्त केलं जातं। हे असं एक जहर आहे की ज्यामुळे तुम्ही तुमच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय समस्या ज्या आहेत त्या विसरून जाता आणि केवळ धर्मावर आधारित राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न तुमचा या ठिकाणी असतो। पाकिस्तान जे धर्मावर असणारं राष्ट्र निर्माण झालं, मात्र लक्षात घ्या पाकिस्तान धर्मावर असणारं राष्ट्र निर्माण झालं मात्र ते यशस्वी होऊ शकलं नाही। लगेच तिथं धर्मसत्ता जी आहे ती आता या ठिकाणी जातीय कोणाच्या ताब्यात, लष्कराच्या ताब्यात, आणि तिथली लोकशाही लगेचच समाप्त होऊन तिथं लष्करशाह सुरू झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। धर्माच्या आधारावर जे स्वतंत्र राष्ट्र पाकिस्तान निर्माण या ठिकाणी होतं, तर त्या प्रकारचं पाकिस्तान हे स्वतंत्र राष्ट्र हे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं। तसं भारत एक लोकशाही राष्ट्र म्हणून उदयास येतं, तसं पाकिस्तानची हालत मात्र खूप जास्त बुरी आहे, खूप जास्त वाईट आहे। तिथल्या मुस्लिमच नव्हे तर अन्य कोणत्याही धर्मातल्या लोकांना तिथे या ठिकाणी सुरक्षता प्रदान या ठिकाणी झाली नाही असं एकंदरीत पाहायला भेटतं। तर संप्रदायवाद जो होता हा संप्रदायवाद हे या प्रकारे भारतीय इतिहासातलं एक न विसरणारं सत्य आहे, ज्यानं संपूर्ण जगामध्ये जेवढा हिंसाचार कधी झाला नाही तेवढा हिंसाचार 1947 ला भारतामध्ये संप्रदायवादामुळे झाला। लाखो करोडो लोक मृत्युमुखी पडले, 80 लाख निर्वासित हे भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये गेले। 80 लाख निर्वासित भारतामध्ये देखील आल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं। गांधींसारखा महात्मा आपण या संप्रदायवादानं गमावल्याचं दिसतं। संप्रदायवादाची सुरुवात कुठून झाली, कोणी या संप्रदायवादावर विष घालवलं, संप्रदायवाद सुरू कुठून झाला, हे एक प्रकारे न बोललेलं सत्य आहे किंवा हे एक प्रकारे माहीत नसणारं सत्य आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो। संप्रदायवाद तुमच्यात होता, माझ्यात होता, सर्वांमध्ये होता, म्हणून तो संप्रदायवाद भारतात यशस्वी झाला। या प्रकारे संप्रदायवादावरचं हे महत्वाचं लेक्चर आपण या ठिकाणी इथं संपवलेलं आहे।
आता दुसरा भाग आपण संपवलेला आहे. तिसरा भाग मी तुम्हाला घेऊन येणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला हिंदू संघटना ज्या होत्या, तर त्या हिंदू संघटना, त्यांची अधिवेशनं, त्यांच्या भूमिका यांच्यावर मी तुम्हाला या ठिकाणी देईल. त्याच्यामध्ये RSS, हिंदू महासभा आणि RSS आणि हिंदू महासभेच्या आधी ज्या पण काही महत्वाच्या संघटना हिंदूंच्या होत्या, ज्यांनी प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेऊन काम केलं, यावर मी तुम्हाला या ठिकाणी काम करेल. तर थांबूया मित्रांनो, आता आपण भेटूया पुढच्या सत्रामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.